तर नमस्कार मित्रांनो. अचानक थंड वाजल्यामुळं अचानक जाळ केला आहे आम्ही. काय होतं माहीत आहे का, कधी आभाळ येते, कधी पाऊस, कधी थंड, कधी ऊन. आता दिवसभर ऊन असते. आता अचानकपणे बघा थंड एकदम पडले, त्यामुळे माणसं पण आजारी पडते ती. आता मी पण आजारी पडायची लक्षण असं वाटते या. पण जाळ केला आहे शेकण्यासाठी. तर शेकलं की काय नाही, पण पुन्हा आणि गार लागते या नोगा वनवाच आहे. आता या गवताच्या पेंड्या आणले जाळायला. बघा लगेच विषय आहे, तर विषय रंबडा असतो. तर ह्या पावसामुळं आणि या उन्हामुळं पाग नको वाटते बघा, डोकंच फिरते. पण दिवसभर लय ऊन आणि संध्याकाळचं असं अचानकच गार लागते. आणि दैवार तर एवढं पडते का नाही, बाहेर बघा काय पण वाळत घातलेलं असू दे वल्ले कीच होते. विषय हार्डच. सकाळचं बाहेर पण निघू वाटतं ना. आणि कधी कधी असं एकदम कडाक्याचं ऊन, कधी कधी पाऊस. पाऊस कसा काय कोण असतो. आता पाऊस काय 3 महिने म्हणजे 12 महिने पाऊसच झाला आहे. पावसानं तर कहरच केला आहे. काय म्हणायचं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये, बरोबर आहे का नाही. तर ह्या अशा कारणानं नको वाटते पाक. संडासला पण बाहेर वाटतं ना, काय डोकंच फिरलं. लघवीला आलं तरी प्रॉब्लेम मोठा येतो या. गार लागते ना. उन्हाळ्यात बॉम्ब ती, गारट्यात बॉम्ब ती, पावसाळ्यात बॉम्ब ती. पावसाळ्यात पण फिरायचं येत नाही बाहेर. पण पाऊस ह्यो 12 महिने झाला. आता गारटा थोडाच आहे म्हणा, पण आज लईच गार लागल्यामुळं आज बघा मस्तपैकी केलं या. आता शेकतो बिकतो मस्तपैकी. हार्ड विषय करायचा शिकू बिकून मस्तपैकी जेवायचं. आता जेवलं बिवलं की मस्तपैकी बघा सुट्टी नाही, झोप चांगली लागते आणि गार लागते. मस्तपैकी 4-5 लेअर घ्यायचं चादरीचं. हां, तुम्हाला काय म्हणायचं मला सांगा. 4-5 लेअर घ्यायचं, झोपायचं. विषय हार्ड हो, रांबडाच विषय होणार आपला. आपल्या आयुष्याचा रांबडा झाला आहे. आणि आता काय झोपलंच पाहिजे. झोप ही महत्त्वाची आहे. झोप ही महत्त्वाची आहे. तुम्ही काय पण म्हणा, फक्त दिवसात झोपाय नाही. दिवसात झोपले की आयुष्याची वाट लागते. कारण स्वप्न ही संध्याकाळचं चांगलं पडतं. दिवसाचं झोपलं तर काय स्वप्न पडत नाही चांगलं. मी काळा झालो, दिसायचं बंद झालो, जाळ लावलं की लाल दिसतोय. तर नमस्कार सर्वांना. आता सगळ्यांना थंडीच्या शुभेच्छा आणि जाऊन झोपा सर्वांनी. मी पण जाऊन झोपतो. गुड नाईट, बाय.